आजच्या भेटीचा आमचा माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल यांच्यासोबत आज भेटीचं आमचं दुसरं कारण असं आहे व ते सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्या प्रभाग रचना ज्या झालेल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यामध्ये या 27 गावातील जनतेचा आवाज कुठेतरी या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व प्रशासन यांच्यामार्फत दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याचं कारण असं आहे की एकूण 27 गावांमधनं 3742 हरकती इतक्या जमा असताना देखील सर्वांना ऐकण्याची संधी किंवा सर्वांना स्वतंत्र सुनावणीचे पत्र या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काढलेले नाही आहेत व त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांची आम्ही भेट घेतली व त्यांच्या ही संपूर्ण गोष्टही त्यांच्या निदर्शनास आणून दिली। तर त्या गोष्टीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तसेच नगरविकास विभाग येथील अपर सचिव यांना हे पत्र काढलेलं आहे का या तात्काळ या गोष्टीवरती आम्हाला सविस्तर अहवाल वस्तुस्थितीदर्शक अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा व तशी एक प्रत त्यांनी मलाही दिलेली आहे। परंतु माझ्या मते किंवा माझ्या माहितीप्रमाणे तसा अहवाल कुठल्याही प्रकारचा अहवाल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असो किंवा नगरविकास विभागाने असो तसं आमच्या माहितीप्रमाणे अद्याप निवडणूक आयोगाला दिलेलं नाही आहे। जरी दिला असेल तरी तसे काय प्रत किंवा तशी काय माहिती माझ्यापर्यंत अधिकृतरित्या आलेली नाही व असं असताना देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 3 ऑक्टोबरला त्यांच्या प्रभाग जे रचना जी होती ती अंतिम केलेली आहे। तर मग कुठेतरी हे लोकशाहीला दाबण्याचा व 27 गावातील आवाज दाबण्याचा हा प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे व प्रशासनातर्फे हे सुरू आहे। याचा आम्ही तीव्र विरोध करतो। जर प्रशासनाने व पालिकेने जर ही चूक लवकरात लवकर सुधारली नाही तर आम्ही ह्याच्या विरोधात मोठं जन आंदोलन देखील उभारू। तसंच आम्ही माननीय न्यायालयात जाऊन कायदेशीररित्या देखील याच्या विरोधात आम्ही नक्कीच हरकत घेऊ।